मित्रांनो, अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट पाहतो. हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहा. जुनी पेन्शन योजनाबाबत केंद्र सरकारची स्पष्ट भूमिका काय आपण पाहूया सविस्तर. 17 ऑगस्ट 2026. नमस्कार मित्रांनो, चॅनलमध्ये आपले सर्व स्वागत आहे. तर आपण नवीन असाल चॅनल लगेच सबस्क्राईब करा. असेच नवनवीन अपडेट आपल्यापर्यंत सहज पोहोचतील. जुनी पेन्शन योजना म्हणजेच ओल्ड पेन्शन स्कीम OPS पुन्हा लागू करण्याची मागणी करणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांना केंद्र सरकारकडून मोठा धक्का बसला आहे. केंद्र सरकारने सध्या जुनी पेन्शन योजना पुन्हा सुरू करण्याचा कोणताही प्रस्ताव किंवा विचार नसल्याचे स्पष्ट केले आहे. या भूमिकेमुळे OPSच्या पुनर्स्थापनेची मागणी करणाऱ्या लाखो केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या अपेक्षांना धक्का बसला आहे. जुनी पेन्शन योजना पुन्हा लागू केली जात नाही. केंद्र सरकारच्या म्हणण्यानुसार जुनी पेन्शन योजना पुन्हा लागू केल्यास सरकारी तिजोरीवर मोठा आणि दीर्घकालीन आर्थिक भार पडू शकतो. त्यामुळे देशाची आर्थिक स्थिरता आणि भविष्यातील देशदायित्व लक्षात घेऊन OPS पुन्हा लागू करण्याबाबत सरकार सध्या तयार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. याशिवाय NPS मधील जमा निधी OPS मध्ये कसा हस्तांतरित करायचा हा देखील मोठा कायदेशीर आणि आर्थिक प्रश्न आहे. OPS आणि NPS मध्ये नेमका फरक काय? जुनी पेन्शन योजना डिफाईन्ड बेनिफिट पेन्शन स्कीम वर आधारित होती. या व्यवस्थेत कर्मचाऱ्यांच्या पगारातून पेन्शनसाठी नियमित योगदान कापले जात नव्हते आणि निवृत्तीनंतरच्या पेन्शनची गणना निश्चित नियमानुसार केली जात होती. दुसरीकडे नॅशनल पेन्शन सिस्टीम NPS ही डिफाईन्ड कंट्रीब्युशन स्कीम आहे. यामध्ये कर्मचाऱ्यांनी सरकारकडून योगदान दिले जाते आणि जमा झालेले निधी गुंतवणुकीशी जोडलेली असते. यामुळे OPS NPS यांच्यात पेन्शनची रचना, योगदान आणि आर्थिक जोखीम यामध्ये मोठा फरक आहे. काही राज्यांनी OPS बाबत घेतली वेगळी भूमिका. देशातील काही राज्यांनी जुनी पेन्शन योजना पुन्हा लागू करण्याच्या दिशेने निर्णय घेतले आहे. राजस्थान, छत्तीसगड, झारखंड, पंजाब आणि हिमाचल प्रदेश या राज्यांनी OPS संदर्भात केंद्र सरकार आणि पेन्शन फंड नियामक संस्थेकडे पत्रव्यवहार केला होता. मात्र NPS अंतर्गत जमा झालेला कर्मचाऱ्यांनी सरकारचा योगदानाचा निधी तसेच त्यावरील परतावा थेट राज्य सरकारकडे हस्तांतरित करण्याच्या प्रक्रिया कायदेशीरदृष्ट्या सोपी नाही. त्यामुळे NPS OPS संक्रमण हा मोठा आर्थिक आणि कायदेशीर विषय बनला आहे. कर्मचाऱ्यांसाठी UPS हा निर्णय पर्याय. जुनी पेन्शन योजना पुन्हा लागू करण्याऐवजी केंद्र सरकारने सरकारी कर्मचाऱ्यांसाठी युनिफाईड पेन्शन स्कीम UPS हा पर्याय उपलब्ध करून दिला आहे. ही योजना 1 एप्रिल 2025 पासून लागू करण्यात आली. UPS अंतर्गत पात्र कर्मचाऱ्यांना निवृत्तीनंतर अधिक निश्चित पेन्शन सुरक्षा देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. पात्रतेनुसार किमान 10,000 रुपये मासिक पेन्शनची हमी देण्यात आली असल्याचे संबंधित वृत्तात नमूद करण्यात आले आहे. NPS मधील मोठा निधी महत्त्वाचा मुद्दा. केंद्र सरकारच्या आकडेवारीनुसार केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांच्या NPS अंतर्गत 3.65 लाख कोटी रुपयापेक्षा अधिक मालमत्ता व्यवस्थापनाखाली आहे. त्यामुळे एवढ्या मोठ्या निधीच्या पार्श्वभूमीवर NPS मधून OPSकडे अचानक वळणे हा आर्थिक आणि प्रशासकीयदृष्ट्या मोठे आव्हान ठरू शकते. कर्मचाऱ्यांच्या मागणीचे काय? सरकारी कर्मचाऱ्यांनी विविध कर्मचारी संघटना अनेक वर्षापासून OPS रिस्टोरेशन, निश्चित पेन्शन आणि निवृत्ती वेतनाच्या आर्थिक सुरक्षिततेची मागणी करत आहेत. मात्र केंद्र सरकारच्या सध्याच्या भूमिकेनुसार OPS पुनर्स्थापनेसाठी कोणताही प्रस्ताव सध्या विचाराधीन नाही. त्यामुळे केंद्रीय कर्मचाऱ्यांना सध्या उपलब्ध असलेले NPS आणि UPS या पर्यायामधूनच आपल्या निवृत्तीच्या नियोजनाचा विचार करावा लागणार आहे. त्यामुळे केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या सध्या उपलब्ध असलेल्या NPS UPS या पर्यायामधून आपल्या निवृत्तीच्या नियोजनाचा विचार करावा लागणार आहे. OPS पुन्हा लागू करण्याचा सध्या केंद्राचा विचार नाही. NPS आणि निधी OPS मध्ये हस्तांतरित करणे गुंतागुंतीचे. UPS हा पर्यायी सरकारी पेन्शन व्यवस्थेत मोठा बदल करण्यापूर्वी आर्थिक स्थिरतेचा विचार. महत्त्वाची सूचना. पेन्शन योजना पात्रता आणि निवृत्ती लाभ याबाबत अंतिम निर्णय घेण्यापूर्वी संबंधित सरकारी आदेश आणि अधिकृत नियम तपासणे आवश्यक आहे. स्रोत इकॉनॉमिक टाइम्स मराठीच्या 11 ऑगस्ट 2026 रोजीच्या वृत्तानुसार महत्त्वपूर्ण बातमी. हा व्हिडिओ उपयोगी वाटल्यास लाईक, शेअर आणि अखिल दामोदर क्लासेस चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट्स करा. मित्रांना शेअर करायला विसरू नका. असे नवनवीन अपडेट आपल्यापर्यंत सहज पोहोचतील.